तर तिकडे कोकणात चिपळूणमध्येही मराठा मोर्चाचा एल्गार पाहायला मिळतोय। चिपळूणमधल्या मोर्चात सिंधुदुर्ग, गोव्यातनं मराठा बांधव सहभागी झालेत। ठाणे आणि चिपळूणमध्ये मराठ्यांचा एल्गार पाहायला मिळतोय। चिपळूणमधल्या मराठा क्रांती मूक मोर्चामुळे मुंबई गोवा महामार्गावरच्या वाहतुकीवर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम होण्याची शक्यता आहे। एकीकडे ठाण्यात कशा प्रकारे मराठा मूक क्रांती मोर्चा निघालेला आहे आपण बघितलं, त्याचप्रमाणे चिपळूणमध्ये मराठा समाजाचा एल्गार पाहायला मिळतोय। चिपळूणमधल्या मोर्चात सिंधुदुर्ग, गोव्यातनं मराठा बांधव सहभागी होणार आहेत। मोठ्या प्रमाणावर चिपळूणमध्ये मराठा बांधव यायला सुरुवात झालेली आहे। मुश्ताक खान आपले प्रतिनिधी आहेत। मुश्ताक, मोर्चा सुरू झालेला आहे आता चिपळूणमधला, काय परिस्थिती आहे तिकडे? चिपळूणच्या पवन तलाव इथनं हा मोर्चा सुरू झालेला आहे। लाखोच्या संख्येनं इथे मराठा समाजाचे तरुण तरुणी आणि वृद्ध इथे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा सुरू आहे। आणि सध्या मोर्चा हा पवन तलावापासून बहादूर शेख नाक्यापर्यंत निघालेला आहे। चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड, सिंधुदुर्ग मधनं काही लोक आले आहेत। काही जिल्ह्याच्या बाहेरून इथनं सातारा या पट्ट्यातून सुद्धा मोठ्या संख्येने इथे लोक आलेली आहेत। आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने शांततेने हा मोर्चा सुरू झाला आहे। धन्यवाद मुश्ताक, दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। तर चिपळूण आणि ठाण्यामध्ये भगवं वादळ धडकले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।